हाय, एक्सरसाइज 1.1 लिनियर इक्वेशनमधला एक्सरसाइज 1.1मधला आज आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचं आहे. ओके, सेकंड क्वेश्चनमध्ये बघा काय एक्झाम्पल दिलेत. x+7y = 10 आणि 3x−2y = 7. तर बघा आता तुम्हाला दिसत आहेत की इथे मी 2 पार्ट केलेत. का तर आपण हे एक्झाम्पल 2 पद्धतीने 2 मेथडने सोडवू शकतो. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला आधी समजावते. इथे 3 आहे. ओके, x आहे, इथे 3 आहे. इथे 3 आहे का? नाही. मग तुम्ही काय करू शकता, इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करून सबस्ट्रॅक्शन करून 3x कॅन्सल करून तुम्ही yची किंमत काढू शकता. ही एक मेथड. ओके, दुसरी मेथड काय वापरू शकतो आपण, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. ओके, प्लस आणि मायनस काय होतात, आपोआप कट होतात. पण इथे 7y आणि इथे 2y. मग तुम्ही काय करणार, इक्वेशन 1ला इंटू 2 करणार आणि इक्वेशन 2ला इंटू 7 करणार. अल्टरनेट इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 2ला 7ने मल्टिप्लाय करून तुम्ही एकमेकांमधून y कट करून फक्त xची किंमत काढू शकता. ओके, पहिल्यांदा फर्स्ट मेथड मी सांगते बघा. मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. ओके, फर्स्ट इक्वेशनला आपण 3ने मल्टिप्लाय केलं. तुमचं काय येईल उत्तर, 3 × x 3x प्लस 3 × 7 21y = 10 × 3 30. ओके, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. ओके, आता काय करणार, 3x आला म्हणजे काय झालं, तुम्ही एकमेकांमधून आता 3x मायनस करू शकता. कधी, सबस्ट्रॅक्शन केल्यावर. ओके, मग काय करायचं, मोठ्या इक्वेशनमधून छोट्या इक्वेशन वजा करायचं. ओके, मग मोठं इक्वेशन कोणतं आहे आपलं, 3rd. तुम्ही काय म्हणणार, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3rd. ओके, चला लिहा मग. 3rd इक्वेशन काय आपलं, 3x - 21y = 30. सेकंड इक्वेशन काय आहे आपलं, 3x - 2y = 7. ओके, आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे म्हणजे आपण इथले सगळे साईन हे चेंज करणार. लक्षात ठेवा, जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हाच आपण इथले साईन हे चेंज करायचे. प्लसला म्हणजे ॲडिशनला इथले साईन हे चेंज होत नाही. ओके, इथे प्लस आहे म्हणून मी मायनस केला, इथे मायनस आहे म्हणून मी इथे प्लस केला, इथे प्लस आहे काहीच नाही म्हणजे प्लस असतो, प्लस आहे म्हणून इथे मायनस. ओके, बघा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह दोघांची वजाबाकी. 3x - 3x किती, 0. ओके, हा प्लस आहे. आता हे चिन्ह धरायचं नाही, जे तुम्हाला इक्वेशनमध्ये दिले ते धरायचं नाही. आपण इथे कोणतं घेतलं आहे ते धरायचं. ओके, प्लस आणि प्लस आहे म्हणजे तुम्ही दोघांची पण काय करणार, ॲडिशन. 21 + 2 किती, 23y = आता बघा इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. आपल्याला माहिती आहे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असल्यावर आपण काय करतो, दोघांची वजाबाकी. 30 - 7 किती, 23. ओके, 23 फक्त. आता बघा हा 23 आहे. आता शून्याचं आपलं माहिती, इकडे जरी गेला तरी नंबर ॲज इट इज राहणार आहे. म्हणजेच काय, 23y = 23. y = 23 / 23. y = 1. ओके, हा जो 23 इकडे मल्टिप्लाय होता तो आपण इकडे नेऊन काय केला, डिवाईड केला. ओके, म्हणजेच y काय आला तुमचा, y = 1. ओके, आता काय करायचं, y भेटला आपल्याला काढायचं काय, आता x काढायचं आहे. मग तुम्ही काय करणार, पुट y = 1 इन इक्वेशन नंबर, कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवायचं, जे इझी वाटतं त्याच्यात ठेवायचं. इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवू. ओके, इक्वेशन 1 काय आहे आपलं, x + 7y = 10. x + 7 इंटू yची किंमत 1 = 10. x = 10. आता हा 7 × 1 = 7. हा इथे प्लस आहे, इकडे जाऊन काय होणार, -7. x = 3. 10 - 7 किती, 3. म्हणजे तुमचं सोल्युशन काय आले, x आणि y = 3 आणि 1. ओके, समजलं. ओके, आता आपण नेक्स्ट मेथड बघू. नेक्स्ट मेथडमध्ये मी काय सांगितलं होतं तुम्हाला, इथे प्लस आहे इथे मायनस आहे. ओके, प्लस आणि मायनस डायरेक्ट काय होतात, सबस्ट्रॅक्शन होते. ठीक आहे, पण काय आहे, 7 आणि 2 आहे. आपल्याला हे नंबर्स काय हवेत, आता इथले सेम हवेत. मग काय करायचं, इक्वेशन 1ला 2ने इंटू करायचं आणि इक्वेशन 2ला 7ने इंटू करायचं. ओके, मग मी काय केलं बघा, इक्वेशन 1ला काय केलं, 2ने इंटू केलं. म्हणजेच काय आलं तुमचं इक्वेशन, 2 × 1 काहीच नाही म्हणजे काय असतं, इथे 1 असतो. 2 × 1 2x प्लस 2 × 7 14y = 2 × 10 20. हे इक्वेशन 3rd नंबर. ओके,
2ला काय करायचं आहे 7 इंटू करायचे 3 इंटू 7 21x मायनस मायनस 2 इंटू 7 14y इज इक्वल टू 7 इंटू 7 49 हे इक्वेशन नंबर तुमचं 4. आता ऑलरेडी इथे प्लस आणि मायनस आहे म्हणजेच काय जेव्हा प्लस आणि मायनस असतो तेव्हा आपण काय करतो दोघांची वजाबाकी करतो. ठीक आहे मग आता वजाबाकी तुम्हाला इथे साईन चेंज करायची गरज आहे का नाही ऑलरेडी प्लस मायनस आहे. मग जेव्हा साईन चेंज करायची गरज नसते तेव्हा आपण तिथे काय करणार ॲडिंग करणार. ओके ॲड इक्वेशन 3 and 4. ओके म्हणजेच काय आलं बघा जे आहे तुम्ही ते इक्वेशन लिहिले. ओके आता ॲडिशन करा 21 + 2 किती बाळांनो 23x 14y कॅन्सल इज इक्वल टू 20 + 49 हाऊ मेनी 69. हा 23 इकडे इंटूमध्ये म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन तो काय होणार डिवाइड होणार. ओके बघा 69/23 x इज इक्वल टू किती आला मग तुमचा 23 3 जा 69. ओके म्हणजेच x इज इक्वल टू 3. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन किती इक्वेशनमध्ये ठेवणार तुम्हाला जे वाटतं ते इक्वेशन 1मध्ये ठेवू. ओके इक्वेशन 1 काय आहे तुमचं x + 7y इज इक्वल टू 10. देअरफॉर एक्सची किंमत 3 अधिक 7y इज इक्वल टू 10. 7y इज इक्वल टू हा 3 काय इकडे ॲडिशनमध्ये इकडे जाऊन काय होणार तो सबस्ट्रॅक्शनमध्ये. ओके 7y इज इक्वल टू 10 - 3 7 y इज इक्वल टू 7/7 y इज इक्वल टू 1. हा 7 जो तुमचा मल्टिप्लिकेशनमध्ये होता तो इकडे जाऊन काय झाला डिवाइड झाला म्हणजे y इज इक्वल टू काय आला तुमचा 1. ओके म्हणजेच काय x आणि yचे काय सोल्युशन आले तर तुमचे 3 आणि 1. बघा 3 1 3 1 आहे. दोन्ही मेथडने सोडवले तरी तुमचे एक्झाम्पल हे काय येणार आहेत उत्तर काय येणार आहे सेमच येणार आहे. ओके फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. थँक्यू.